यस। और यहाँ आने का मकसद मेरा बढ़ा हुआ वेट तो था, लेकिन हम्म। उसके साथ-साथ बहुत सारे डिसऑर्डर थे। पूरा बीमारी का घर था मेरा शरीर। और ओके। मैं जब आई तब क्या क्या बीमारी थी इस परिवार में आने से पहले? आपको क्या प्रॉब्लम क्या थी? सर लास्ट में मुझे हाइपर एसिडिटी, पीसीओडी तो मुझे 20 साल से था, माइग्रेन था, बैक पेन, मतलब पूरी बॉडी ऐसी बीमार जैसी हो गई थी। और अच्छा। जब डॉक्टर की ट्रीटमेंट कर रही थी, तो उससे मुझे कुछ रिलीफ नहीं होता था, क्योंकि जो डॉक्टर की दवा है, मेडिसिन है, वो मेरे बॉडी पर काम करना छोड़ दिया था। कुछ पेन किलर, एंटीबायोटिक वो सब मैंने बहुत साल से खाई थी, तो उसका असर कुछ भी नहीं होता था। सब इलाज मेरे लिए खत्म हो गए थे। ओके। और मैं बहुत परेशानी से जूझ रही थी। और अच्छा, कितने साल से आप इस परिवार परेशानी से आगे बढ़ रहे थे? मैं तो बहुत साल से थी सर, शुरू स्टार्टिंग से मुझे पीसीओडी था। फिर मुझे बहुत सारे ट्रीटमेंट करने पड़े। मेरा जो बच्चा है वो 20 साल बाद हुआ है मुझे। और जो इस ट्रीटमेंट साल बाद करते-करते आपको यस सर, बच्चा 20 पैदा साल हुआ है? बाद। स्टार्टिंग से पीसीओडी था और मैं 20 साल से ट्रीटमेंट कर रही थी। फिर भी वो पीसीओडी मतलब डॉक्टर की ट्रीटमेंट से बिल्कुल कुछ भी आराम नहीं हुआ। और मेडिसिन खा-खा के मेरा जैसे मैं 55 केजी की थी, तो मैं 85 किलो की हो गई थी और बहुत सारे डिसऑर्डर हो गए थे। और उसके लिए मैं डॉक्टर ट्रीटमेंट कर रही थी, तो वहाँ भी मुझे कुछ रिलीफ नहीं था। मैं पूरी परेशान हो गई थी, हार गई थी। ऐसा लगता था कि मेरे लिए सब इलाज खत्म हो गए, बाकी एक सिर्फ मौत बची थी सर। अच्छा। ओके। मतलब आप परेशानी से गुजर रहे थे। ओके। यस, यस। तो मेरे और भाई इस ने परिवार में आने के बाद आपको क्या क्या बेनिफिट हुआ? क्या क्या बदलाव हुआ? इस परिवार में आने के बाद मेरे भाई ने इस फिटनेस फैमिली की पहचान कराई, मुझे इसके बारे में बताया। और मैं जब जॉइन हो गई, तो पहले महीने में कुछ नहीं हुआ, क्योंकि मेरे डिसऑर्डर इतने थे, क्या उसका कुछ असर ही नहीं हुआ। फिर दूसरे महीने में मेरा 3 केजी फैट लॉस हुआ और धीरे-धीरे 3 से 6 महीने तक मेरा 18 केजी का फैट लॉस हुआ। और जो मेरे प्रॉब्लम थे, वो एक-एक करके पूरे गायब हो गए। अभी 4 साल से मैं मेडिकल फ्री लाइफ जी रही हूँ। 4 साल से आप मेडिकल फ्री, कोई मेडिकल इश्यू नहीं आपको? नहीं सर, बिल्कुल नहीं। और इसके पहले ये पीसीओडी का प्रॉब्लम लेकर कितने साल से जी रहे थे आप? 20 साल से। और उसके लिए मेडिकल साइंस में मुझे लगता है सर उसके लिए इलाज ही नहीं है। अगर मुझे तो लगता है कि जिसको पीसीओडी है, वो फिटनेस फैमिली में आने के बाद ही ठीक हो सकती है। यस, क्या बात है। मतलब पीसीओडी से गुजर रहे थे, 20 साल से ट्रीटमेंट कर रहे थे, लेकिन पीसीओडी नॉर्मल नहीं हो रही थी। लेकिन गोल्डन परिवार के साथ आने के बाद, इस आरोग्य फैमिली के साथ आने के बाद, कुछ ही मंथ में उनका पीसीओडी का प्रॉब्लम नॉर्मल हुआ है। ये उनका पर्सनल एक्सपीरियंस है, हर एक का अलग अलग हो सकता है। यस। और इसी के साथ और क्या बताएंगे? आपके अंदर क्या क्या और क्या बदलाव हुए? वेट ज्यादा था आपका? एक सर 85 केजी, 85 केजी वेट था मेरा। और कितना केजी वेट कम किया आपने? 18 केजी सर, 6 महीने में। 18 केजी वेट लॉस किया है। वाह, क्या बात है। बहुत बढ़िया बहना, बहुत बढ़िया। ओके। वेट के वजह से ही पीसीओडी प्रॉब्लम आता है, और जैसे वेट कम होगा तो बॉडी के अंदर के सारी बीमारियां भाग जाती है। देख मुझे लो इसके बारे में कितने। कुछ पता नहीं था सर, क्या ये सब जो प्रॉब्लम थे, मेरी जो बीमारी या डिसऑर्डर थे, ये बढ़े हुए वेट के कारण ही मुझे बिल्कुल पता नहीं था। जब मैंने ये फिटनेस फैमिली जॉइन की और धीरे-धीरे मेरा वेट कम हुआ, तो मेरे ये सब प्रॉब्लम धीरे-धीरे सॉल्व हो गए सर। अच्छा। ओके। तो आपको पता भी नहीं था कि वेट बढ़ने से पीसीओडी प्रॉब्लम आती थी, लेकिन आप डॉक्टर के पास जाते थे। डॉक्टर क्या सलाह देते थे आपको कुछ नहीं सर, इतने दिनों से? मेडिसिन देते थे, लेकिन उससे कुछ नहीं होता था। अच्छा, और मेडिसिन देते वो थे और उससे कुछ नहीं होता था। क्या बात है। तो बहुत बढ़िया। क्या बताएंगे सारे फैमिली मेंबर को, सारे बहनों को क्या बोलेंगे आप, मैसेज क्या देंगे? मैं एक ही बताऊँगी सर सब लेडीज़ को, क्योंकि जब घर की लेडीज़ स्ट्रॉन्ग होती है, तो पूरा घर स्ट्रॉन्ग होता है। हमारा घर जो था पूरा बीमार जैसा होता था। मैं 15 मिनट
मतलब पड़ी रहती थी, ऐसा बहुत पेन होता था मेरे पेट में और बहुत तकलीफ होती थी और फिर थोड़ा अच्छा लगने के बाद काम करती थी, तो मैं बहुत तकलीफ से जूझ रही थी। तो जब से मैं इस फिटनेस फैमिली में आई, तभी से पूरी स्ट्रांग हो गई। तो मुझे ऐसा लगता है कि स्पेशली लेडीज ने खुद के लिए टाइम देना बहुत ज़रूरी है और खुद की केयर करना और खुद के लिए समय निकालना और ये वर्ल्ड का नंबर 1 सतत संतुलित आहार, ये मैजिक है सर मेरे लिए। इसने तो पूरी मेरी लाइफ ही चेंज कर दी और पूरा चेंज ही कर दिया मेरे अंदर। मतलब बीमारी से लेके पूरी लाइफ। मेरे साइज़ के कपड़े भी नहीं मिलते थे सर, मैं अच्छे कपड़े भी नहीं पहन सकती थी, जो पसंद है वो ड्रेस नहीं पहन सकती थी। आज मैं पूरी लाइफ अच्छी तरह से जी रही हूँ सर। यस, क्या बात है, अनबिलीवेबल, सुपर। तो सुबह का ब्रेकफास्ट चेंज किया और जीवन में बदलाव हो गया। ओके, सेहत से सफलता। तो मतलब सेहत बहुत लोगों का अच्छा नहीं होता है, कुछ तो प्रॉब्लम रहती है, लेकिन अपना खाना ठीक किया, नॉर्मल फिजिकल एक्टिविटी किया और आज ये बिना मेडिकल फ्री जिंदगी जी रहे। तो अगर आपके भी घर में किसी को कोई मेडिकल इश्यू है और बार बार बीमार है, बार बार कोई प्रॉब्लम से परेशान है, तो उसका खाना ठीक कीजिए। 100% मैं गारंटी दे सकता हूँ कि अगर खाना ठीक किया तो उनके परिवार के, आपके परिवार के अंदर जो बीमारी का घर बना है उसको आप तोड़ सकते हो। ओके, बीमारियां आपके बॉडी के अंदर जितनी भी है उसको निकाल सकते हो, क्योंकि सिर्फ खाना सही करना है। कोई दवा खाने से भी ये नॉर्मल नहीं होता है, लेकिन खाना। ओके, कितने लोग खाना चेंज किया है, आपका सुबह का ब्रेकफास्ट चेक किया है, चेंज किया है कितने लोगों ने? ये डाल सकते हो, जैसे ये हमारी वैशाली मैडम ने किया है उस तरह। चलो, तो थैंक यू वैशाली मैम। ये वैशाली मैम का स्पेशली पर्सनल एक्सपीरियंस है। हम रोकड़े सर के पास जाते हैं, उनके अंदर क्या बदलाव हुआ। यस, यस सर, थैंक यू यस, सर। थैंक यू, थैंक यू। यस, रोकड़े सर, गुड मॉर्निंग। सबसे पहले तो रोकड़े सर को हम बर्थडे का विश करेंगे सारे लोग, हैप्पी बर्थडे बोलेंगे चैट बॉक्स में। ओके, और यस, क्या सुपर। तो रोकड़े सर, आपका सबसे पहले एज बताएंगे आप, कौन से एज में आप इतने पावरफुल एक्सरसाइज कर रहे हैं? जितने सारे लोग जो है थके थके लग रहे हैं, लेकिन आपकी एनर्जी लास्ट तक थी। तो हमारे सोमनाथ साबले सर आपके साथ कर रहे थे प्रयास, लेकिन आपकी एनर्जी इतनी पावरफुल है, क्या इसका क्या मतलब है? आप की उम्र क्या है? किस उम्र में आप 54 54 54 ईयर में इतना पावरफुल एक्सरसाइज? किशोर सर, असं बसावं लागतं, सोने से नहीं होता। ये 54 में इतना पावरफुल एक्सरसाइज कर रहे हैं सर। हाँ, तो थोड़ा सा ऐसा टक के नहीं बैठना है, हाँ, थोड़ा सा रिलैक्स नहीं बैठना, थोड़ा सा सीधा बैठना है, तो सीधा माइंड में आपको मैसेज मिलेगा। तो कितने लोग 54 नहीं हुआ है? कितने लोगों का 54 तक अभी एज नहीं हुआ है? चैट बॉक्स में बोल सकते हैं, हाँ सर मेरा कम है 54 से। नीलेश सर, आपका कितना है? मतलब ये 54 में आप कैसे होंगे, जरा विजुलाइज कीजिए। ऐसे रोकड़े सर के जैसे होंगे, एक्सरसाइज करेंगे, अच्छा ब्रेकफास्ट खाएंगे, मतलब आपका बुढ़ापा सही होना चाहते? कितने लोग चाहते हैं बुढ़ापा में आपके पास एनर्जी होनी चाहिए? मतलब थका हुआ बुढ़ा, ये मेडिसिन खाते हुए बुढ़ापा नहीं चाहिए। अब ये रोकड़े सर इतने पावरफुल एक्सरसाइज करते हैं, अगर इसको आप ये करेंगे तो इनकी उम्र बढ़, रोकड़े सर की उम्र बढ़ जाएंगी या कम होगी? बढ़ेगी 100%। किशोर सर, बढ़ेगी 100%। अगर इनकी उम्र बढ़ सकती है, इसका वजह क्या होगे? ये रोकड़े सर ही है, क्योंकि वो एक्सरसाइज करते हैं, सही खाना खाते हैं, इसके वजह से उनका बुढ़ापे में वो जवान रहेंगे। ओके, उसको थकान नहीं होगी पूरे दिन में, उनकी बॉडी के अंदर एनर्जी होगी। ओके, होगी क्या नहीं? हरी 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 केंदे सर, हरी केंदे सर, हा? आपल्याला 50च्या आतमध्ये वाटतंय आपलं काही खरं नाही, आता जवळ आलंय. काही लोक तयारी करतात, आता जवळ आलंय म्हणतात.
आणि हे 55 मध्ये करतात सर. किती वर्ष वयापर्यंत तुम्ही अशी एक्सरसाइज करताल, स्वतःला फिट ठेवताल आणि निरोगी राहताल बरं? तसं तर मी, मला आठवत नाही का मी 5-10 वर्ष म्हणजे मी शेवटपर्यंत मला असं वाटतं की मी एक्सरसाइज करणार. शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत मी आहे आज जिवंत तोपर्यंत मी एक्सरसाइज करणार. पण ते गोल कशामुळे ठरलंय का आपलं? गोल येत ठरलंय का नाही. इथपर्यंत जगायचं, इथून पुढे मग काय सोडून द्यायचं भगवंताच्या जीवावर? तुमचं काय आहे का गोल ठरवलं का जगण्याचा? येस सर. कितने साल तक जीने वाले आप? 90 साल. 90 साल में भी एक्सरसाइज करेंगे ऐसे बोल रहे रोकड़े सर। तो बहुत बढ़िया सर। क्या चैलेंज लेकर आए थे आप? मैम ने बताया, लेकिन आप क्या चैलेंज लेकर आए थे? आप किस परेशानी से थे इस परिवार में आने से पहले? येस येस. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, सुंदर दिवसाच्या अशा शुभेच्छा आज सर्वांना. माझं नाव आहे घनश्याम रोकडे, दिगोरी मोठी, भंडारा जिल्हा येथून आहे. बाय बॅकग्राऊंड एक मी ज्वेलरी शॉप आहे, सोना चांदीची दुकान आहे माझी. आणि सोना चांदीची दुकान असतानाच माझा वाढलेला वजन, मला असणारी बीपी आणि माझ्यामध्ये असणारे डिसऑर्डर, गुडघे माझे दुखायचे आणि बॅक पेनचा त्रास होता मला. पण मी 3 महिन्यामध्ये 15 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. आणि आज गेल्या 4.5 वर्षापासून मी या ठिकाणी आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन आहे. आणि 4.5 वर्षापासून मी एक चांगला एक न्यूट्रिशन, पौष्टिक आहार आणि एनर्जी ड्रिंक घेत आहे मी. तर एक मेडिकल फ्री जीवन जगत आहे. पण मी माझे अगोदरचे दिवस म्हणजे होतो, मी काम करत होतो, पैसा खर्च करायचा, पण समाधान नव्हतं मला. समाधान म्हणजे असं नव्हतं की माझा वाढलेला वजन आणि माझ्यामध्ये असणारे डिसऑर्डर मी 5 वर्ष ते 6 वर्ष लास्टचे जे आता मागे ह्या फॅमिलीमध्ये जॉईन होण्याच्या अगोदर बसायला मला त्रास होता. जेवण करायला बसायला म्हणलं तर त्रास व्हायचा. तर मी टेबल खुर्चीवरच जेवण करायचा. पण आज मी खाली बसून जेवण करतो आणि खूप छान असा मला आज वाटत आहे. मी 18 वर्ष बाहेर फिरण्याचं काम केलेलं आहे. 4 वर्ष फिरून घरी आल्यानंतर मला काय खायचं तेच माहित नव्हतं. मध पाणी, लिंबू पाणी, जिरा पाणी खूप घ्यायचा प्रयत्न खूप केला मी, पण वजन काही कमी होत नव्हता. पण मला या ठिकाणी एक सुंदर माझे आरोग्य म्हणजे चांगला सुधारण्यासाठी एक मला कोच मिळाले, गाईड करणारे रत्नाकर बेहेरे सर आहेत. तर यांनी आम्हाला सांगितले, माझे साडेच आहेत, तर यांनी सांगितले की ताई भाऊजी, तुम्ही बाहेर फिरण्यापेक्षा पावसामध्ये किंवा थंडीमध्ये बाहेर जाण्यापेक्षा तुम्ही घरूनच वर्कआउट करा. या ठिकाणी खूप छान असे रिझल्ट आहेत. तर आम्ही खरंच त्यांचा एक मनावर घेऊन आम्ही जॉईन झालो. आणि आम्ही स्वतःचे 3 ते 6 महिन्यामध्ये दोन्ही म्हणजे आमचे मॅडम आणि मी दोन्ही आम्ही रिझल्ट काढलेला आहे. आणि हे एक आरोग्य फॅमिली आम्हाला मिळाले. खरंच ही एक आम्ही भाग्य समजतो काय आमच्या जीवनामध्ये, शेवटच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस गोड करून घ्यावा जो आपण म्हणतो, तर असाच आमच्या जीवनामध्ये एक शेवटचा दिवस गोड करून आम्ही घेत आहोत. म्हणजे लास्टचे दिवस एक चांगले गेले पाहिजे आपले. प्रत्येक व्यक्तीला वाटतो की माझे शेवटचे दिवस चांगले जावा. तर आपण ह्या ठिकाणी शेवटचे दिवस आमचे चांगले जाणार आणि जात आहेत. तर खूप छान वाटते आम्हाला. पण हे सर्व कशामुळे, तर हा एक ग्लास जर आमच्या जीवनामध्ये आला नसताना, आम्हाला मार्गदर्शन करणारे माझे कोच जर मिळाले नसते, तर आम्ही त्याच पद्धतीनं मेडिकल दवाखाने, डॉक्टरच हे आम्ही जर 4 वर्षापूर्वी हा ब्रेकफास्ट बद्दल या नाश्त्याबद्दल जर तुम्हाला माहिती मिळाली नसती, तर आज काय परिस्थिती असते? थोडासा विचार करा बरं, कल्पना करा, काय अवस्था असते तुमच्या परिवारामध्ये आज? अवस्था म्हणजे तेच तर की डॉक्टर करायचे, समाधान नाही व्हायचा. डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर घरी निराश होऊन बसायचा आणि लक्ष कुठंच लागत नव्हता. म्हणजे घरचे कामाकडे पण लक्ष नाही आणि दुकानदारीकडे पण लक्ष नाही. आणि खाली तर मी जेवण करून बसलोच नसतो. आज मी खाली बसून आणि व्यायाम करून मला 5 मिनिट सुरुवातीचे म्हणायचे तर भारी जायचा वर्कआउट व्यायाम. फक्त फिरण्याचं काम करायचा. चर्चा करत जाणे आणि चर्चा करत येणे. पण घरी आल्यानंतर थकून जायचा. सोफ्यावर येऊन लेटायचा किंवा आता बनव चहा, पकोडा, समोसा एक टिफाईनवर खायचा आणि घरी यायचा. म्हणजे बाडी थकून जायची. आणि बाडी थकता थकता आपला वाढलेला वजन म्हणजे पोटाचा घेर पण वाढत गेलेला होता. म्हणजे एनर्जी नव्हती, काम करण्याची पण एनर्जी नव्हती. असं वाटत होता की 50 म्हणजे 49 ते 50 वयामध्ये मला तर तसं 42 मी होतो, तेव्हाच माझी बॉडी अशी थकून गेली होती. आणि मला असं वाटत होतं की 50 म्हणजे भरपूर.
50 म्हणजे माझे बॅकग्राऊंड वडील काय करतात सर? तुमचं काम काय माझं आहे? ज्वेलरी शॉप आहे सर, ज्वेलरी शॉप, सोनं चांदीचं दुकान आहे. सोन्या चांदीचे व्यापारी आहेत सर. पैसा भरपूर होता, पण जगण्याची शरीर किती दिवस साथ देईल याची गॅरंटी नव्हती. नव्हते सर. येस, बरोबर. पण या तर परिवारात आले आणि आता ते म्हणतात 90 जगल. काय किती वजन कमी केलं सर इथं आल्यावर? काय काय तर प्रॉब्लेम? मी 3 महिन्यामध्ये 15 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. 50% ची बीपीची गोळी होती ते तर आहेच नाही. आणि जो छातीमध्ये दुखायचा, मला असं वाटत होतं की माझे वडील पण 49 वयाच्या 49व्या वर्षीच निघून गेले. तर मला असं वाटत होतं की 50 वय म्हणजे भरपूर झाली का? माझे वडील 50व्या वर्षीच निघून गेले. तर 50 म्हणजे आपल्यासाठी भरपूर झाले असं मला वाटत होतं. 42चा माझी एज असताना. तर मी विचार करायचा का कसं आपण जीवन जगायचं बाबा. आपल्याकडे तर म्हणजे आमच्याकडे बाळ पण नव्हता. आम्हाला बाळ 18 ते 20 वर्षानंतर झाला आणि आता 9 वर्षाचा आमचा बाळ आहे. वा, 10 वर्षाचा बाळ आहे आता. तर त्याच्यासाठी आपण कसं जीवन जगायचा, म्हणजे हा एक मनामध्ये विचार यायचा का आपण त्याच्यासाठी तर आपल्याला 20 वर्ष चांगली जगणी आहे. मग त्याला साथ देणारा कोण व्यक्ती आहे? आपल्याला म्हणजे त्या बाळाला आपण जन्म दिलो तर त्याचा कोण संगोपन करत, हे आमच्या मनामध्ये विचार यायचा. पण आज आम्हाला हे आरोग्य फॅमिली खरंच मिळाली ना, तर आम्हाला असं वाटते का आम्ही आज कमी वयाचा आहोत आणि कमी वयामध्ये आम्हाला मुलगा झाला, असं आम्हाला आता वाटते. पण आधी असं वाटायचं का आता कसा करायचा, याचा कोण करणार. म्हणजे आम्ही खूप विचार करत होतो दोन्ही व्यक्ती. पण आता आम्हाला विचार येत नाही. काय विचार येत नाही? आमच्या जीवनामध्ये हा एक ग्लास आणि 1 तास, या 2 गोष्टी आल्या आणि आम्हाला असं वाटतं का आम्ही आमच्या मुलाचं संगोपन छान पद्धतीने करू शकतो मोठा होईपर्यंत, असं आम्हाला आता वाटते. क्या बात आहे, सुपर सर. म्हणजे मुलाचं संगोपन आता तुम्ही प्रॉपर करू शकतात असं तुम्हाला आता खात्री झाली, बरोबर ना? येस सर. येस येस. आणि वाढदिवस म्हणले तर झोपून राहायचा 6 वाजतापर्यंत, नंतर फिरायला जायचा, तिकून यायचा. आज वाढदिवस आहे असं केव्हा केव्हा लक्षात पण येत नव्हतं आपल्या. पण खरंच हे आरोग्य फॅमिली आली आणि आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून खूप सारे आपले वाढदिवस, ते मॅरेज अॅनिव्हर्सरी हे चांगल्या पद्धतीने होत आहेत. पहिल्याच वर्षी माझा एक मॅरेज अॅनिव्हर्सरी म्हणजे माझा वाढदिवस 16 ऑगस्ट मला अजून पण आठवते. खूप छान पद्धतीने आपल्या ह्या ऑनलाईनच्याच माध्यमातून म्हणजे मोबाईल मध्येच आम्ही केलो होतो आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आम्ही या ठिकाणी आमचा केक, आधी आम्ही केक खायचा तर आम्ही हॉटेलमधून आणायचा. तिथून आणून तो केक खायचा आणि त्याच्यापासून मग अनेक आजार, लहान मुलांना पण तो एक म्हणजे जमतच नव्हता. लहान मुलांना आता पण केक जमत नाही. मोठ्या माणसाची इम्युनिटी पॉवर कमी जास्त राहते, पण त्याला पण त्याची तब्येत बिघडत होती. पण आज आम्ही केक नाही खात. तर आम्ही एक वेगळ्या म्हणजे तुमच्या शरीराचा झालेला केक तुम्ही कापून टाकला, बरोबर की नहीं? कापून टाकला. येस सर. ऐसे होते रोकड़े सर, ऐसे थे हमारे रोकड़े सर. अभी ऐसे है, आपके सामने सुबह एक्सरसाइज किया है उन्होंने, कितने लोगों को अच्छा लगेगी? ओके, ऐसा फिट लगना, फिट रहने के लिए कितने लोगों को अच्छा लगेगा? ओके, अनबिलीवेबल, क्या बात है. यस. तर या ठिकाणी मी श्रेय देईन खरंच मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माझे कोच तर मला ही जर्नी दाखवला आणि ह्या फॅमिलीमध्ये जॉईन केलेले आहेत माझे कोच रत्नाकर बेहरे सर आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माझे गोविंद बांगर सर यांनी खूप छान मला पद्धतीने माझा म्हणजे एक आयडल वेटवर येईपर्यंत त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि आता पण करतात. आणि कृष्णा बांगर सरांनी पण मला छान पद्धतीने गाईड केलेलं आहे. या ठिकाणी थँक्यू म्हणेन माझी ही फॅमिली. आणि यस सर, तुम्हाला सर्वप्रथम माझ्याकडून म्हणजे आपल्या संपूर्ण गोल्डन फॅमिलीकडून तुम्हाला आजच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा. आणि रोकडे सरांवरती जेवढे व्यक्ती प्रेम करतात, या प्रत्येक व्यक्तीने आज एका व्यक्तीला आपलं मिशन आहे लोकाला निरोगी, आनंदी आणि हॅपी बनवणे. तर आज रोकडे सरांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल काढायचा. किती? एक व्यक्ती फक्त. उद्या त्या व्यक्तीला सकाळी एक्सरसाइज कॉल वरती घेऊन यायचंय. रोकडे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्या व्यक्तीला इन्व्हिटेशन द्यायचं, इन्व्हाइट करायचंय उद्याच्या एक्सरसाइज साठी. आणि
आपल्या फॅमिलीची ओळख करून द्यायची, खऱ्या अर्थाने हा वाढदिवस साजरा होईल असं मला वाटतं. कारण या मिशन मध्ये आता रोकडे सर लोकांना निरोगी आनंदी बनवतायत आणि स्वतःमध्ये झालेला बदल त्यांनी एकट्यापुरता नाही ठेवला. आज भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा जास्त परिवाराला आज निरोगी बनवलेला आहे रोकडे सरांनी. आणि मग रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आज 200 पेक्षा जास्त परिवार आज निरोगी होत आहेत. तर रोकडे सर ज्या मिशन मध्ये ज्या ध्येयाने काम करतात, ते ध्येय आणि ते स्वप्न पूर्ण करायला आपण जर हातभार लावली तर खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा झाला. बरोबर आहे की नाही? तर आज रोकडे सरांना माझ्याकडून म्हणजे आपल्या गोल्डन फॅमिलीकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. सर तुम्ही 90 तर क्रॉस करणारच आहात, पण तुमचा 90वा वाढदिवस साजरा करायला आम्ही इथे उपलब्ध सगळेजण असणारच आहोत. यातलं एकाची विकेट पडणार नाही अशी आपण खात्री घेऊया. बरोबर आहे की नाही? कुणीच 90 आपली विकेट पडून द्यायची नाही. त्यामुळे रोज काळजी घ्यायची. किती लोक तयार आहेत? आपलं तिकीट काढायचंच नाही. रोकडे सरचा 90वा वाढदिवस साजरा झाल्याशिवाय गीता मॅडम आपली विकेट पडून द्यायचीच नाही. बरोबर आहे की नाही? आपण जायचंच नाही. 90वा वाढदिवस इथं साजरा करायचा. रघुनाथ शेंडे सर काय काळजी करू नका. तुम्हाला वाटतं ना आपलं जरा जवळ आलंय? अजिबात नाही, काय नाही. अजून 90 आपण साजराच करायचा इथे. ओके. आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या हातून जे लोकांची सेवा करण्याचं त्यांनी जे मिशन मध्ये काम करण्याचा निर्णय घेतलाय, माझ्या बरोबर या मिशन मध्ये लोकांना निरोगी आणि आनंदी बनवण्यासाठी त्यांनी जे हे मिशन हातात घेतले, त्याबद्दल त्यांच्या या मिशन मध्ये हजारो लोक आज त्यांना जे आरोग्य मिळाले असं हजारो लोकांना आरोग्य मिळावं यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढचा वाढदिवस नक्की 400 लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करून या ठिकाणी रोकडे सर साजरा करतील. 1 वर्षामध्ये तुम्ही आणि तुमचे हे 200 फॅमिली मिळून तुम्ही 400 परिवाराला निरोगी आणि आनंदी बनवून भारताला निरोगी करण्याच्या या मिशन मध्ये नक्की तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा सहभाग नक्की असेल, यामध्ये काही शंका नाही मला. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आज तुम्ही सर्वांना एक्सरसाइज गाईड केली, शुभेच्छा दिल्यात. यानंतर आपले कॉलवरती जेवढे स्वतंत्र एक्सरसाइज कॉल चालवतात असे व्यक्ती हँडराईज करतील. तुम्हाला रोकडे सरांना शुभेच्छा देण्याची संधी आहे अनम्यूट करून. यस, सर्वप्रथम त्यांचे कोच आपण त्यांना संधी देऊ, ते शुभेच्छा देतील. रत्नाकर बहिरे सर, अनम्यूट करा स्वतःला. यस, बाकी लोकांनी हँड डाऊन ठेवा. यस येस, माय ग्रेट डायमंड घनश्यामजी रोकडे सर यांना जन्म वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्य असंच निरोगी आणि हेल्दी जगावं हीच प्रभूचरणी प्रार्थना. आजचं खूप जबरदस्त त्यांनी पॉवरफुल वर्कआउट केलेलं आहे आणि असंच पुढे आम्हाला हे गाईड करणार आहेत. त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. यस, थँक्यू माय कोच रत्नाकर बेहरे सर. मनीषा घुगे मॅडम. यस, अनम्यूट करा स्वतःला आणि रोकडे सरांना शुभेच्छा.